ह्याच काय आंबे खाऊनच पोट भरणार. हे कशाने झेल्याने काढतोय आताही काढ. तो झेल्याचा इन्सल्ट. हे बघा रायवली आंबा मस्त. आम्हाला तिघांना जेवढे आंबे हवे होते तेवढे घेतलेले आहेत काढून. चला मस्त झेला घेतलाय आणि जाऊया आता जरा आंबे काढायला, कच्चे आंबे काढायला. बघूया जरा लोणच्यासाठी पाहिजेत. बघूया आता किती भेटतात ते बघूया. आता कसं सगळे वेतना कसं पिकायला लागले आणि कसं काढल्या लगेच कापलं की लगेच लोणचं घालायला हवं, नाहीतर मग लगेच पिकणार ते आंबे. हे बघा इकडे शिर्याद आहे आणि अनिल. मस्तपैकी जाऊया. हे तुम्हाला सगळ्यांना पाहिजे रे. एक गोंता आणला नाही मोठा. मोठा गोंता आणायला पाहिजे होता रे. हा 15 तरी आंबे आले पाहिजेत सगळ्यांच्या वाटणीस. हा बघा असा झेला आहे. आता भरपूर कमी जणांच्याकडे आहेत असे. ज्यांची आंब्याची झाडं आहेत, कलमाची झाडं आहेत, त्यांच्याकडे हे असे झेले बघायला मिळतात. आता काय सगळ्यांच्याकडे नाही. अगोदर सगळ्यांच्याकडे होते, आमच्याकडे पण होता. आता काय आमच्याकडे पण काय एवढं काय आंब्याचं झाडं नाही आहेत. इकडे बोंडा बघा कसले लागली आहेत कडक. आणि त्या दिवशी गेलो होतो ना वरती, बोंड वगैरे आणली, त्याला मीठ लावून खूप छान लागत होती. अशी कटिंग करून साईडने मीठ लावायचं. हां हां, खायला एक नंबर लागतात. तर जाऊया जरा इकडे गव्हाणावरती. गव्हाणावर की खणीवर? खणीवर. गव्हाणावरती पुढे, त्याच्या अगोदर खणीचा पर्याय. तर तिथेच कुठेतरी आंबा आहे, बघूया जाऊन आता. चला. आंबा बघा कसला लागलाय. बाप रे, गोड आहे. हा आल्याला पिकलेला आंबा पण भेटला. आणि आंबा बघा कसला लागलाय. पेर पेर हाय, चांगला आहे काय? गोड आहे. आंबे बघा कसले पडले खालती. फक्त झाडाखाली बसायचं आणि आंबे खात राहायचं. हे बघा आंबेच आंबे. लाईव्ह पडला, तोच खातो आता. हे बघा आत्ताच जस्ट पडला, सगळं चीक लागतो. आंबे दाखव ना. हे बघ जवळ एकदम. हे काय एकदम जवळ जवळ आहेत. कोणी हात नाही लावला तिकडे, काढलं नाही कोणी. नाही काढलं. कोण खातंय? आपल्याला हेच काढायचे आहेत. हेच काढायचे आहेत की मस्त आहे, गोड आहे. हा का खावा आणि डोकं दुखू दे. मग तू बाई पडलाय वरतीच आहे अलगद. चमटला तो, अडकला तो. त्यालाच मीच खातो त्या आता. मला खायचा टाकायचा. हा भरपूर गोड आहे. आमच्याकडे 60 घालतात. अरे मला एक एक घमेले नेतात येऊन. तो एवढा आंबे दाखवतो. कसला पेर पडला पेर. हा बघा आणि ते काय सगळे पिकलेले आंबे. इकडे पण आहे पेर पेर आंब्याचा आहे बघा. आंबेच आंबे, सगळे पिकलेले आंबे आहेत. हा बघा. हे बघा इकडे आंबेच आंबे आहेत. आणि कसला आंबा लागलाय खतरनाक. हे बघा असे तुम्ही हाताने पण काढा. इथे आंबे आहेत एवढे जवळ जवळ. असं घ्यायचं, थोडासा चावायचं इथे. ह्या आंबे बघा किती इकडे जमा केलेले आहेत. पिकलेले आंबे सगळे. आणि त्या साईडला पण तिकडे आहेत. तो घेऊन येतो इकडे. भारी वाटतं. इकडे आंबे बघा लाईनीत लावलेले आहेत. 5-5ची लाईन आहे. 19 आहेत लाईनी. पिकलेले आंबे हे बघा. एवढे सर्व पिकलेले रायवली आंबे. आणि चव काय भारी आहे, एक नंबर. आणि एवढा साखरेसारखा गोड आंबा आहे, भारी. छोटंसं असं बिटकीच आहे, पण मस्त लागतो आहे खायला. एवढे आंबे मिळालेत. अजून आम्हाला कच्चे आंबे वरती काढायचे आहेत.
पण बघ ना किती एकालाच लागले आहेत. एकदम असे घडचे घड आहेत. खाऊ नको ते हे करवंद. जांभळाचं पण आहेत की पुढे पुढे तरी. आणि करवंदांवरती एकदा पाणी पडलं पावसाचं की नंतर मग खायची नाहीत ते. पोटात वगैरे दुखतं असं काहीतरी बोलतात ना रे. किडे पडतात त्याच्यामध्ये. हां, हे काय भारी आलं. खतरनाक. असं जंगलात गेलं ना फिरायला की अशी जरा मौज मजा. अजून काय जांभळं खायला मिळतात. आणि ते सर्व कसं विदाऊट केमिकल असतं करवंद. हा असा रानमेवा खायला मिळतो ह्या वेळेस का मेमध्ये, म्हणजे एंडिंगला आलं ना गावाला, म्हणजे 15 तारखेनंतर हे सर्व गोष्टी मिळतात खायला. आता हा पाऊस काय जरा लवकरच पडायला लागला आहे मेमध्येच. हे बघा कसली काळी काळी झाले. जंगलची काळी मैना, डोंगरची काळी मैना. मस्त गोळा. सूर्या हे सुकून पण खाऊ शकतो. एक दिवशी ह्याला येऊ करवंदाला. सुकणार तर तिथे सुकायला काय 2 दिवस भरपूर आता. फूट लावायची. पत्र्यावर टाकायची सुकायला. कसले लागले आंब्या काळी काळी झाले पूर्ण जाळ. हे बघा. मिठाची फूट लावायची ना. मिठाची. मस्त की. अरे भरपूर. पूर्ण डोंगरातला तर जेवढ्या पण जाळी आहेत ना सगळ्या काळा काळा दिसणार तुम्हाला. हे बघा. ए इकडेच यायला पाहिजे रे. करवंद काढायला यायला पाहिजे. मुहूर्त काढला पाहिजे एक दिवस. उद्याच बघायला पाहिजे रे सकाळी. हा लाल लाल एकदम पडलेत बघा कसले इकडे आंबे. कोण नाही खात. आणि इकडे खायला पण आंबा चांगला. आंबा बघशील गोड आहे. मग चला ट्राय करूया. हे खाऊनच बघूया. कलर बघा काय मस्त आहे आंब्याला. आपण खायला लागतो. मस्त गोड आहे. कोण आहे कसपशीत एक आंबा आहे तिथे. ह्याच काय आंबे खाऊनच पोट भरणार. भरपूर झाले आज आंबे प्रमाणाच्या बाहेर. उद्या येऊया गोणी भरून. हा नाही उद्या इकडे यायलाच पाहिजे. दुसरा आंबा. उन्हातून ना. हे बघा बरोबर 6:30 वाजून गेले. 6:40 झालेत आणि आम्ही इकडे आंबा उतरवायला आलो आहे. हा खाली आहेत काय. हा आंबे बघा कसले लागलेत. एकाच ठिकाणी फक्त एकच झेला लावायचा बस. हे बघा एकदम असे एका ठिकाणी असे घडाने आहेत. हा हा खास लोणच्याचा आंबा आहे. सांगितलं काय बोलतो. हे झेल्याची पण गरज नाही आपल्याला. एवढे जवळ भारी. आणि आंबा लागलाय बघा कसला. मरणाचे आंबे आहेत त्याच्यावर. म्हणजे आपल्याला हे इकडचे बस होतील एवढे ना. एवढेच बस झाले. एवढे हे काढले ना आपण. हा एवढेच बस होते. भरपूर होतील. जर आपले कमी पडले तर नंतर घेऊन जाऊ आपण. हा माहिती आहे हे बघ याचा वास बघ. मिरमिरा वास होतो बघ. पहिला पहिला ना छोटा होता. अरे हा पिकलेला पण लय भारी लागेल. देवांश पण काढले. एवढे जवळ जवळ लागलेत. आणि हे जास्त जंगलात आहे तर इकडे कोण जास्त येत नाही त्यामुळे पण हे राहिलेले आहेत. तसं हे रायवले आंब्याला कोण जास्त डिमांड देत नाही गावाला. चला आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे काढून घेऊ. मस्त असे झेगली काढायचे झेल्याने. हे कशाने झेल्याने काढतोय. हे हाताही काढ. तर झेल्याचा इन्सल्ट. माझ्यामध्ये नाही काय स्वतःच काढतायत. जवळ असते म्हणून आल्या. एवढ्या या फांदीला भरपूर आंबे आहेत. चला आंबे काढू फटाफट. तर आम्ही आंबे आहेत म्हणून काही जास्त सगळे आहेत तेवढे काढणार नाही. आम्हाला जेवढी गरज आहे तेवढेच काढणार. बाकीचे ठेवून देणार.
पिकल्यानंतर कसे आम्हालाच खायला मिळतील ते. हे बघा पहिल्याच झेल्यामध्ये आंबे बघा किती आलेत. तरी 12 तरी आंबे आले पाहिजेत, म्हणजे कसं 1 किलोचं लोणचं होऊन जाईल. 15 काढला ना त्याने. 15 एकाच झेल्यामध्ये आले 15 आंबे. 3 जर मारलेत ना. हो ठीक आहे. पडलेला पडलेला अडकलाय त्याला घे. हा काय अडकलाय तो तुटला आहे. हे बघा एकदम आपण आहे ना इझिली हाताने काढू शकतो. हा खाली अजून आहेत. हे काय त्या साईडला हे बघा रॉयवली आंबा मस्त आहे एकदम साईजला पण, आणि म्हणत चामडी पण जाड आहे त्याची, जरा कातडी जाडच पाहिजे लोणच्यासाठी. हे बघा मस्त. चला काढू फटाफट आणि जाऊ घरी. परत संध्याकाळ पण होत आली, भरपूर लेट होईल, काळोख पण होईल, आणि आमच्याकडे वाघ चालला आहे, त्यामुळे जंगलात जास्त थांबत नाही कोण. चला हे बघा आम्हाला तिघांना जेवढे आंबे हवे होते तेवढे घेतलेले आहेत काढून. आता आम्ही चाललो घरी. हां किती 50च्या वरती असतील. 15 टाकले पहिले. हे आंबे खाणार बाबा. पोरं बघ आमच्याकडे, पोरं बघ किती आहेत. मीन आहे थोडे, हां थोडे मीन आहे. सोपा बिपा खाय. चला जेवढे आंबे आणलेले आहेत सगळे आता काढून घेऊया आणि वाटून घेऊ. हे बघा एवढे लोणच्यासाठी आणलेले आहेत, इकडचे कच्चे आहेत आणि हे सर्व पिकलेले आंबे आहेत. मस्त बिटकी आहे बिटकी. तर आम्ही एवढे सगळे आंबे आणलेले काढून लोणच्यासाठी, आणि आता मस्त इथं वाटणी करून घेऊ. जेवढे येतील तेवढे घेऊ, आणि आम्हाला काही जास्त नाही 1 किलोचंच लोणचं बनवायचं आहे, कारण 1 किलोचाच मसाला ना त्यामध्येच बनवणार, बाकीचे काय फोडाला वगैरे होते. आणि आंबा मस्त एवढा मोठा आंबा आहे, मस्त 1 नंबर काम झालं. आणि आंबे वगैरे काढायचं असेल ना असं संध्याकाळचं जायचं, म्हणजे कसं माहिती आहे ऊन पण नसतोय आणि जास्त दगदगीचं नाही, आरामात काढलेली आणि जवळजवळ होते आंबे. तर चला हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनल तर नवीन असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू असेल कोणत्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आता उद्या बघू कुठेतरी प्लॅनिंग असेल. आता गावाला आल्यानंतर ना संध्याकाळचे कुठे ना कुठेतरी प्लॅनिंग होतात. पोरं आता भरपूर आहे तिकडे गावाला. चला बाय बाय.